ओम शांती. 6 जुलै 2024. ईश्वरीय महावाक्य. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाबांच्या आठवणीने बुद्धी स्वच्छ बनते, दिव्य गुण येतात. त्यामुळे एकांतामध्ये बसून आपणच आपल्याला विचारा की माझ्यामध्ये किती दैवी गुण आले आहेत. प्रश्न: सर्वात मोठा आसुरी अवगुण कोणता आहे, जो मुलांमध्ये असता कामा नये? उत्तर आहे, सर्वात मोठा आसुरी अवगुण आहे कोणाशीही उद्धटपणे बोलणे अथवा कटू वचन बोलणे. यालाच भूत म्हटले जाते. जेव्हा कोणामध्ये हे भूत प्रवेश करते तर खूप नुकसान करून टाकते. म्हणून त्यांना टाळले पाहिजे. जितका शक्य होईल अभ्यास करा की आता घरी जायचे आहे, मग नव्या राजधानीमध्ये यायचे आहे. या दुनियेमध्ये सर्व काही पाहताना देखील काहीही दिसू नये. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, चालता फिरता एका बाबांचीच आठवण राहावी, इतर काहीही दिसत असताना देखील दिसू नये असा अभ्यास करायचा आहे. एकांतामध्ये स्वतःला तपासायचे आहे की माझ्यामध्ये दैवी गुण कितपत आले आहेत. दुसरी पॉईंट आहे, असे कोणतेही कर्तव्य करायचे नाही ज्याने बाबांची निंदा होईल. दैवी गुण धारण करायचे आहेत. बुद्धीमध्ये राहावे की आता घरी जायचे आहे आणि मग आपल्या राजधानीमध्ये यायचे आहे. आजचे वरदान आहे, सेवेमध्ये शुभ भावनेच्या एडिशनद्वारे शक्तिशाली फळ प्राप्त करणारे सफलता मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, जी कोणती सेवा करता त्यामध्ये सर्व आत्म्यांच्या संयोगाची भावना असावी, खुशीची भावना आणि सद्भावना असावी. तेव्हाच प्रत्येक कार्य सहज सफल होईल. जसे पूर्वीच्या काळी कोणते कार्य करायला जात असत तर साऱ्या परिवाराचे आशीर्वाद घेऊन जात होते, तर वर्तमान सेवेमध्ये हे ॲडिशन हवे. कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वांच्या शुभ भावना, शुभ कामना घ्या. सर्वांच्या संतुष्टतेचे बळ भरा, तेव्हा शक्तिशाली फळ निघेल. स्लोगन आहे, जसे बाबाजी हाजीर करतात तसे तुम्ही देखील सेवेमध्ये जी हजूर करा तर पुण्य जमा होईल. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.